जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं खरं तर स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय आमच्या सोबत एक उत्कृष्ट समालोचक एक चांगलं व्यक्तिमत्व खरं तर बेलवडे गावचे सुपुत्र सन्माननीय केतन पाटील आणि खरं तर या स्पर्धेचे उपाध्यक्ष आहेत खरं तर त्यांच्यासोबत आपण अर्थातच जाऊया. केतन पाटील काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल आणि भरपूर वर्षानंतर खरं तर जिथे विभागाचं हे आपण आयोजन पाहतोय. धन्यवाद परमेश भाई. खरं तर ही संकल्पना महिनाभरापूर्वी सर्व जिथे विभागाच्या खेळाडूंनी गणेशदादांकडे मांडली. त्यानंतर गणेशदादांनी ठरवलं की या विभागातील सर्व प्रमुख ज्यांना एकत्रित करून आपण या स्पर्धेचं आयोजन करूयात. आणि आज ते अध्यक्ष जरी असले तरी सगळ्या क्षेत्रातील मंडळींना या व्यासपीठावरती त्यांनी बोलवून सन्मानित केलंय. विशेष म्हणजे ही स्पर्धा भरवण्यामागचा उद्दिष्ट हाच होता की काही कालावधीसाठी ही स्पर्धा बंद पडली होती, खंडित झाली होती. परंतु या विभागाच्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. कारण एकीकडे हमरापूर प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा होती, दुसऱ्या बाजूला पूर्व विभागाची प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणात साजरी होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे विभागातल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही, मोठ्या स्टेजवरती खेळायची संधी मिळत नाही, ती संधी आपण उपलब्ध करून द्यायची असा अट्टास गणेशदादांनी आम्हा सर्व मंडळींसमोर मांडला. आणि त्यांनी आम्हाला एकत्रित केलं आणि त्यानंतर ठरवलं की वेळ आपल्याकडे फार कमी आहे, परंतु करण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामध्ये आमच्या कमिटीचे सर्व जे मेंबर्स आहेत त्यांचा प्रामुख्याने खूप मोठा वाटा आहे. आणि विशेष त्यांचा मी धन्यवाद देऊ की ही स्पर्धा घडवण्यामागे, त्याबरोबर ओनरचं सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद देऊ. आणि खरं तर ही स्पर्धा पूर्ण व्हावी यासाठी खरा अट्टास ज्याने बांधला ते आदरणीय व्यासपीठावरती बसलेले DB काका यांचं देखील विशेष आम्ही आभार मनापासून व्यक्त करू. आणि आज गेले 3 दिवस सतत ते स्टेजवरती आहेत, त्यांचंही मनापासून धन्यवाद देतोय. तदनंतर खरं तर केतन पाटील आपण पाहतो की स्पर्धा भरायची की मग भरपूर समस्या ह्या येतच असतात. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की कशा प्रकारच्या समस्या सुरुवातीला आल्या होत्या आणि खरं तर सध्या स्थितीत जर का आपण विचार केला तर खूप प्रसिद्धी या स्पर्धेला मिळतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर व्ह्यूवर्स सामना पाहत आहेत, त्यांच्याकडून देखील कमेंट्स येतात की अप्रतिम आयोजन खरं तर यावर्षी आपण पाहतोय. नक्कीच अगदी खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. वेळ फार कमी होता जिथे विभाग प्रीमियर लीग भरवण्यामागे, आणि वेळेचं बंधन असताना सर्वप्रथम ऑनर्स यांना एकत्र करणं खूप मोठं चॅलेंज होतं. परंतु आमची सर्व टीम आणि गणेशदादा यांनी ठरवलं की स्पर्धा घडवायची तर त्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि खरोखरच म्हणजे प्रयत्नार्थी परमेश्वर आपण असं म्हणतो ते सत्यात उतरलं. सगळ्या ओनर्सनी खूप चांगली साथ दिली. अगदी आपल्या समोर जे बॅनर लागले सर्व ओनरचं, त्यांनी खूप प्रामुख्याने पाठबळ दिला की आम्ही आहोत तुमच्यासोबत, तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करा. अडथळे खूप आले. खरं तर स्पर्धा भरवायची असेल तर आर्थिक सहकार्य फार महत्त्वाचं, आणि त्यामागे आमचे सन्माननीय वैकुंठ शेठ असतील, ललित शेठ असतील, सर्व मातब्बर नेते मंडळी आदरणीय धैर्यशील दादा असतील, यांनी पाठबळ दिलं. आणि खरोखरच ही स्पर्धा न भूत न भविष्य ते अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. अजूनही बऱ्याचदा आपण जर्सीजबद्दल सुद्धा थोडंसं हे झालं होतं, परंतु वेळ कमी असल्यामुळे ही गोष्ट झाली. पुढच्या वर्षी अजून चांगलं करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. चालू वर्षातील तुमचा आवडता संघ कोणता आणि आवडता खेळाडू जिथे विभाग प्रीमियर लीग मधला कोणता असेल? निश्चितच. खरं तर ही प्रीमियर लीग भरवली आपण, त्यामागे आवडते बरेच खेळाडू आहेत जिथे भागातले आहेत. हरीश गावंडसारखा खेळाडू जो आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतोय. आज विराज बेकावडे, खरं तर त्यांची टीम आता हारली परंतु चांगला खेळाडू आहे. आपला विशाल मयूर सावंतचा काल पूर्ण दिवस त्याच्या कब्जात होता. त्यानंतर बरेचसे असे खेळाडू ज्यांनी आता मॅन ऑफ द मॅच घेतलं, रोहित, त्याची सुद्धा बहारदार खेळी आम्ही पाहिली असे. आणि काल गिरीश सकपाळ धावट्याचा, त्याचा सुद्धा खेळ अप्रतिम होता. हे सर्व खेळाडू, बरेच खेळाडूंची नावं घेता येणार नाही परंतु बरेच खेळाडू आहेत परमेश भाई ज्यांनी जिथे विभागाचं नाव तर केलंच, विशेष म्हणजे आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतायत. आणि भविष्यात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना अजून चांगली संधी नक्कीच मिळेल. कोणता संघ चॅम्पियन ठरेल? आपली भविष्यवाणी काय असेल? नाही, खरं तर हा प्रश्न फार अवघड आहे. कारण तुम्ही मगाशी ज्या टीम्स रांगेत म्हणजे ज्याला आपण कोइन्सिडन्स म्हणू अशा पद्धतीने सर्व टीमची नावं घेतलीत. कदाचित आता तुम्ही प्रियांश 11ला मोठं चॅलेंज असेल, कारण जे आत्तापर्यंत चाललंय तेच टिकून ठेवायचं असेल तर इथे प्रियांश 11 जिंकणं आहे. परंतु विचार केलात तर आज 16-17 वर्ष झाले RCB टीम फायनल जिंकली नाही.
IPL आर सी बीने यावेळी फायनल जिंकावे अशी इच्छा आहे, परंतु आज जिथे प्रीमियर लीगचा विचार केलात तर इथे खरं तर कुठल्या टीमचं नाव घेणं म्हणजे हे फार म्हणजे कमी लेखल्यासारखं होईल, कारण खूप ताकदवर टीम आहेत, नो डाऊट. इच्छा तर अशी आहे की आमच्या देवी काकांची टीम बाहेर पडली आहे, परंतु गणेश दादांच्या टीमनी फायनल घ्यावी. परंतु क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे, काही होऊ शकतं, कारण या खेळात शेवटपर्यंत आपण भाग्येत करू शकत नाही. येस थँक्यू. तर हे होते केतन पाटील सर, जिथे विभाग प्रीमियर लीग 2025. अर्थातच उपाध्यक्षपद ही खरं तर जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि त्यांची खरं तर मनोगत आपण ऐकलं. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य अतिथी मंचकावर विराजमान व्हावं. जाऊया आपण मॅचकडे. बिग फाईट, इट्स अ विनर अगेन्स्ट विनर. अर्थातच दोन विजयी संघांमध्ये एक लढाई, क्रिकेटचं बॅटल, महासंग्राम या ठिकाणी पाहायला मिळेल. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला एक संधी जरूर या ठिकाणी राहणार आहे. अर्थातच आमचे परम मित्र महेंद्र म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. हर्ष 11 दुर्शेत, कॅप्टन दीपेश गावंड आणि त्यांच्या अगेन्स्ट महेश ठाकूर, जयहिंद ठाकूर यांचा संघ. सूरज भाऊ 11 जिते, टीम कॅप्टन रन मशीन रोहित म्हात्रेच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण फाईट पाहतोय.